एंजल पॅथॉलॉजी अँड लॅबोरेटरी आरोग्य तपासणीतील तुमचा विश्वासू साथी। रक्त, लघवी आणि थुंकी तपासणी योग्य दरात योग्य वेळेत। हेमेटोलॉजी, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, सेरोलॉजी, सायटोलॉजी, हार्मोन्स लेवल, क्लिनिकल पॅथॉलॉजी सर्वच तपासण्या एकाच छताखाली। आमच्या विशेष सुविधा 24 तास लॅब खुली, घरी येऊन तपासणीची सुविधा, स्वच्छ आणि सुसज्ज लॅब, अचूक निकाल, परवडणारे दर आणि गोरगरीब लोकांसाठी मोफत सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता पहिला मजला, स्टार प्लाझा बिल्डिंग, सावित्रीबाई फुले भाजी मार्केट जवळ, शिळफाटा, खोपोली, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। संपर्क प्रदीप प्रकाश साळुंके 9665188207। एंजल पॅथॉलॉजी अँड लॅबोरेटरी, तुमच्या आरोग्याची काळजी हीच आमची जबाबदारी। पनवेल तालुक्यातील औद्योगिक जमिनींवरील अकृषिक सनद प्रकरणात प्रचंड अनियमितता केल्याच्या गंभीर आरोपांमुळे तहसीलदार विजय पाटील यांना महाराष्ट्र शासनाने तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे। मॅरेथॉन पनवेल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांनी 2007 साली खरेदी केलेल्या वारदोली, पोयंजे, भिंगारवाडी, भिंगार, पालीबुद्रुक आणि भेरले या गावांच्या जमिनी औद्योगिक उद्देशासाठी घेण्यात आल्या होत्या। मात्र कलम 63(1) अंतर्गत कार्यवाही करणे अपेक्षित असतानाही तहसीलदार पाटील यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून अनियमितपणे अकृषिक सनद दिल्याचा आरोप शासनाच्या तपासात सिद्ध झाला आहे। शासनाने ही कारवाई महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 आणि शिस्त व अपील नियम 1979 अंतर्गत केली असून विजय पाटील यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी होणार आहे। निलंबनाच्या काळात त्यांचे मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे निश्चित करण्यात आले असून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास मज्जाव आहे। निलंबन काळात त्यांना निर्वाह भत्ता मिळेल, मात्र त्यांनी कोणतीही खाजगी नोकरी किंवा धंदा व्यवसाय न करण्याचे बंधनही असणार आहे। तहसीलदारांच्या निलंबनाने पनवेल परिसरात मोठी खळबळ उडाली असून महसूल विभागातील अनियमिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, पनवेल।